नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी विस्तार सेवकांची कार्यप्रणाली आणि प्रशिक्षण या विषयातील जे प्रकरण आपण प्रकरण नंबर 4 कृषी विस्तार नियंत्रण, कृषी विस्तार यंत्रणा भारतातील आणि त्याच्यातली कृषी विस्तार पद्धती, त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर त्यामध्ये आपण कृषी विस्तार नियंत्रण यामध्ये भारतातील कृषी विस्तार पद्धती म्हणजे भारतात कृषी विस्तार हा कशा पद्धती झालेला आहे, त्याची पद्धती कुठली आहे, कशा पद्धतीने त्याचा राज्य स्तरापासून किंवा देश पातळीपासून ग्रामीण भागापर्यंतचा कसा विस्तार झाला आहे आपण हे बघणार आहोत। तर मग भारतातील कृषी विस्तार पद्धतीमध्ये दोन प्रकार येतात, एक केंद्रीय कृषी मंत्रालय आणि एक राज्य कृषी विभाग। म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालय म्हणजे हा केंद्रीय कृषी मंत्रालय केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असतो, तर राज्य कृषी विभाग हा राज्याच्या अधीनस्थ हा काम करत असतो। तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू केंद्रीय कृषी मंत्रालय। आता मग तसं बघायला गेलं तर आता आपण बोलताना सहज म्हणतो की भारताची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित आहे, पण तसं बघायला गेलं तर सध्या भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचा वाटा हा सतत घटत आहे, तसंच शेतीचा वाटा हा कमी होत आहे। जर असं जरी असलं भारतातील शेतीचा वाटा कमी होत असेल तरीही भारतातील 60% पेक्षा अधिक लोक हे आजही शेतीवर अवलंबून आहेत। म्हणजे त्यांचा जो उदरनिर्वाह आहे 60% लोकांचा ते शेतीवर आधारित आहे। शेती उत्पन्नातील चढउतारांचा त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर लगेच परिणाम होतो। भारतातील शेतीच्या प्रगतीसाठी राष्ट्रव्यापी विस्तार यंत्रणेचा उगम जरी अलीकडच्या काळात झाला असला तरी भारतातील शेतीच्या संघटित प्रयत्नांची सुरुवात ही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या दशकात ही झालेली आहे। जून 1871 साली स्वतंत्र अशा महसूल, कृषी आणि वाणिज्य विभागाची स्थापना करण्यात आली आहे। 1871 साली स्वतंत्र महसूल, कृषी, वाणिज्य या विभागाची स्थापना ही भारत सरकारने करण्यात आलेली आहे। आता तसेच नंतर 1881 साली इन्स्पेक्टर जनरल ऑफ ॲग्रिकल्चर यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर 1882-83 साली प्रांतीय कृषी विभाग स्थापन करण्यात आले। म्हणजे 1882-83 साली प्रांतीय म्हणजे राज्याच्या लेवलवर हे कृषी विभाग स्थापन करण्यात आले। त्यानंतर भारत सरकारच्या कायद्याने कृषी हा राज्यांचा विषय झाला। म्हणजे पहिले कृषी हा केंद्र सरकारचा विषय होता, तर नंतर कायद्यानुसार कृषी हा राज्यांचा विषय केला गेला। म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेती हा राज्यांचा विषय आहे, परंतु भारतातील शेतीच्या महत्त्वाच्या स्थानामुळे केंद्रीय शासनामध्ये स्वतंत्र कृषी मंत्रालय आहे। म्हणजे स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदरपासून कृषी हा राज्याचा घटक आहे, म्हणजे राज्याचा विषय आहे, परंतु भारतातील शेतीचे जे काही महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या स्थानामुळे केंद्रीय शासनामध्ये स्वतंत्र कृषी मंत्रालय हे निर्माण केले आहे। तर यामध्ये कृषी मंत्रालयाचे नेतृत्व हे कॅबिनेट दर्जाचे कृषी मंत्री करतात। म्हणजे कृषी मंत्रालय जे आहे केंद्रीय कृषी मंत्रालय, त्यामध्ये याचे जे नेतृत्व असतं किंवा जे त्यांचे अध्यक्ष म्हणून जे काम करतात ते कॅबिनेट दर्जाचे कृषी मंत्री असतात। केंद्रीय कृषी मंत्री हे याचे प्रमुख असतात। त्यानंतर मग भारतातील कृषी मंत्रालयाचे काही विभाग पडतात, हे 3 विभाग पडतात। त्यातील एक आहे कृषी व सहकार विभाग, दुसरा पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्योत्पादन विभाग आणि तिसरा जो आहे तो कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग। तर पहिल्यामध्ये कृषी आणि सहकार विभाग। तर कृषी आणि सहकार विभागामध्ये काय येतं तर कृषी रिलेटेड की कृषीच्या जे सहयोगाने जे काही आपण म्हणतो कृषी शेती वगैरे, तर सहकारी विभाग तो यामध्ये येतो। पशुसंवर्धनमध्ये जनावरे, दुग्ध आणि मत्स्योत्पादन विकास येतो। तर कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, तर कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग यामध्ये ICAR या इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च सेंटर, कृषी विद्यापीठ, KVK या जे काही संस्था आहेत ज्या शिक्षणाचा कृषी शिक्षणाचा विस्तार करतात, कृषी संशोधन करतात, त्यांचा समावेश कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग यामध्ये होत असतो। हे कायच्या 3 आपण रोजच्या कृषी मंत्रालयाचे विभाग बघितले। तर या विभागामध्ये प्रत्येक विभागाचा प्रशासकीय प्रमुख हा कॅबिनेट दर्जाचा सचिव दर्जाचा वरिष्ठ अधिकारी हा तिन्ही ज्या मंत्रालयाचे विभाग आहे त्याचा प्रमुख म्हणून काम करत असतो। तर या विभागाअंतर्गत मंत्र्यांना धोरणात्मक व प्रशासकीय सल्ला देणारा प्रमुख सल्लागार असतो। या सचिवाला सल्ला व मदत करण्यासाठी अतिरिक्त सचिव, सहसचिव, कृषी आयुक्त, उद्यान विद्या आयुक्त, आर्थिक सल्लागार अशा अधिकारी वर्गाची तरतूद या कॅबिनेट सचिवासाठी केलेली असते। तसे प्रत्येक विभागास अनेक असे उपविभाग असतात व प्रत्येक विभागाचे संपूर्ण देशभरात गरजेप्रमाणे कार्यालयही स्थापन करण्यात आली आहे।
या कार्यालयाद्वारा विविध राज्य सरकारशी व राज्याच्या कृषी विभागाशी संयोजन साधले जाते आणि केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत कृषी विषयाच्या ज्या योजना त्या राज्यामध्ये प्रभावीपणे राबवल्याही जातात. याचप्रमाणे या व्यतिरिक्त शेती उत्पादन, विपणन, साठवणूक, संशोधन, शिक्षण इत्यादी विविध उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध हे संघटना केंद्रीय कृषी मंत्रालयाखाली असतात. आता आपण जसं पहिल्यांदा बघितलं केंद्रीय कृषी मंत्रालय, तसं आहे राज्य कृषी विभाग. हे राज्य कृषी विभाग हे प्रत्येक राज्यासाठी हे वेगवेगळे असतात. सन 1882-83 मध्ये 82च्या सालामध्ये भारताच्या विविध प्रांतामध्ये प्रांतीय कृषी विभाग स्थापन हे करण्यात आले. 1882-83 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच विविध प्रांत म्हणजे थोडक्यात विविध राज्यांसाठी प्रांतीय कृषी विभागाची स्थापना ही ब्रिटिशांनीच करण्यात आली होती. त्यानंतर सन 1919चा जो भारत सरकारचा कायदा आहे त्या कायद्यान्वये शेती हा राज्यांचा विषय बनला व शेती सुधारण्यासाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबविण्याचे अधिकार प्रांतीय सरकारना मिळाले. म्हणजे 1919ला जो भारत सरकारचा कायदा केला ब्रिटिशांनी, भारत सरकार कायदा म्हणजे हा एक नाव दिलं भारत सरकार कायदा 1919. तर या कायद्यान्वये शेती हा राज्याचा विषय बनला आणि त्याचनंतर शेती सुधारणा करण्याकरिता शेती डेव्हलप करण्यासाठी विविध कार्यक्रम घेणे उपक्रम राबवणे याचे जे अधिकार आहेत ते प्रांतीय सरकारांना मिळाले. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील कृषी विषयक क्षेत्रामध्ये भरपूर संशोधन झाले. हे विकसित झालेले जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं हे म्हणजे 1919 नंतर स्वातंत्र्यानंतर काळात जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर भारतामध्ये कृषी विषयक क्षेत्रामध्ये भरपूरसे संशोधन झालं. तर मग हे काय संशोधन झालं, जे तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान आलं हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचे काम हे प्रत्येक शासनाच्या म्हणजे प्रत्येक जे राज्य शासन आहे का त्यांच्या कृषी विभागाद्वारे हे करण्यात येत आहे. शिवाय केंद्र शासनाने कृषी विभागाकरिता राबवलेले विविध कार्यक्रम देखील राज्याच्या कृषी विभागाकडून राबवले जातात. हे त्यांच्या पद्धतीने राज्याच्या पद्धतीने राज्य कृषी विभागात हे सगळं राबवलं जातं. तसेच केंद्रीय कृषी विभागाने जर काही नवीन योजना आणल्या तर ते राबवण्याचं काम ही राज्य कृषी विभाग हे करत असतं. त्यानंतर जुलै 1883 मध्ये महाराष्ट्रात कृषी खात्याची स्थापना झाली. त्यामध्ये राज्याच्या कृषी विभागात एक खिडकी योजना म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात कृषी राज्याची स्थापना झाली त्या पहिले राज्यात कृषी विभाग एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यापूर्वी कृषी फलोत्पादन मृदसंधारण या स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होत्या. म्हणजे जेव्हा एक खिडकी योजना आली त्या पहिले सेपरेट अशी कृषी फलोत्पादन कृषी संधारण या यंत्रणा होत्या. त्यानंतर कृषी फलोत्पादन आणि मृद संधारण यांचं एकत्रीकरणातून एक खिडकी योजना ही राबवण्यात आली. 1 जुलै 1998 मध्ये एक खिडकी योजना सुरू करून ज्या वरील तिन्ही यंत्रणा आहेत त्यांचे एकत्रीकरण करण्यात येऊन एक खिडकी योजना ही योजना राबवण्यात आली. त्यानंतर मग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि राज्य ग्रामीण विकास मंत्रालय. तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय म्हणजे काय, तर भारत हा खेड्यांचा देश आहे. तर सध्या खेड्याचा देश जरी असला तर वेगाने सध्या शहरीकरण होत आहे. असं होत असताना देखील भारताची बहुसंख्य जी जनता आहे ते भारतातल्या विखुरलेल्या 6 लाखाहून अधिक खेड्यात राहते. म्हणजे जरी आता आपण म्हणतो शहरीकरण होते जागतिकीकरण चालू आहे या असं असताना सुद्धा भारतामध्ये बहुसंख्य जनता जी आहे ती भारतामध्ये 6 लाखाहून अधिक खेड्यामध्ये ही राहत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जसं म्हटलं आहे की जोपर्यंत भारतातील खेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारताचा विकास होणार नाही. म्हणजे जेव्हा आपलं ग्रामीण भाग सुधारण तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताचा विकास होईल असं महात्मा गांधी यांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असणारी यंत्रणा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक राज्यातील ग्रामीण विकास विभागामार्फत ह्या योजना राबवल्या जातात. मग त्यामध्ये राबवण्यासाठी काय असतं तर भारतातील लोकशाही व ग्रामीण विकास या दोन गोष्टीची सांगड ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये घातलेली आहे. लोकशाही म्हणजे आपण जे काय आपले राज्यघटनेच्या आधारे आपण लोकशाही संघटना आपण लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता ही खऱ्या अर्थाने लोकांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी आवश्यक जे काय सत्तेचे विकेंद्रीकरण करायचे असते ते विकेंद्रीकरण केंद्र सरकारने केले आणि त्यातून त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था ही भारतातील ग्रामीण विकासाची यंत्रणा ठरवण्यात आली. म्हणजे जे काही लोकशाहीचं विकेंद्रीकरण करून त्रिस्तरीय पंचायत राज ही व्यवस्था सध्या अस्तित्वात आली. तर यामध्ये काय तर केंद्र आणि राज्य शासनाची जी काही ग्रामीण विकासासाठी जी काही कामे करायची आहेत ती केंद्र आणि राज्य शासनामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या पंचायत राज ही जिल्हा परिषद
पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही पंचायत राजमध्ये ही त्रिस्तरीय यंत्रणा आहे. ज्या काही आपण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत ज्या काही योजना येतात त्या योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या व्यवस्थेमध्ये तिन्ही यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष ह्या राबवल्या जातात. तर मग या यंत्रणेमध्ये प्रत्येक जो विभाग आहे पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यामध्ये प्रशासकीय प्रमुख हा कॅबिनेट सचिव दर्जाचा हा वरिष्ठ अधिकारी असतो. तो मग काय करतो, तो प्रत्येक विभागाअंतर्गत मंत्र्याचा धोरणात्मक व प्रशासकीय सल्ला देणारा प्रमुख सल्लागार हा असतो. म्हणजे जो काही प्रत्येक विभाग आहेत, आपण वरील 3 विभाग बघितले, ह्या विभागामध्ये मंत्र्याचा सल्ला देण्यासाठी सचिवाचं काम हा करत असतो. तर त्यानंतर ग्रामीण विकास जो आहे या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण आणि नेतृत्व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री यांच्याकडे असते. तर मग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय ही सेपरेट ग्रामीण भागासाठी योजना राबवल्या जातात आणि याचे पूर्णतः नियंत्रण आणि नेतृत्व हे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री यांच्याकडे असते. त्यानंतर मग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आहे. मग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे 3 प्रमुख विभाग आहेत. त्यामध्ये पहिला आहे ग्रामीण विकास विभाग, पेय जलपुरवठा विभाग आणि तिसरा भूसंधारण विभाग. अशा प्रकारे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे 3 विभाग तयार केले आहेत. तसे प्रत्येक विभाग त्याच्या जे काही विषय आहे त्या विषयानुसार ग्रामीण विकासाची योजना राबवित असतो. म्हणजे तिन्ही विभाग त्यांच्या विषयानुसार ग्रामीण विकासाची योजना राबवण्याचे काम करत असतो. तर या तिन्ही विभागाच्या प्रमुख हा प्रशासकीय अधिकारी असतो. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मुख्यतः राज्य शासनाद्वारे, म्हणजे आपण जेव्हा बघतोय केंद्रीय ग्रामीण विकास योजना, तर यांच्या अंडरच राज्य शासनाद्वारे काय केलं जातं, म्हणजे त्यांच्या अंडर काम हे केंद्रीय ग्रामीण मंत्रालय फक्त योजना तयार करण्याचे काम करतं आणि ते राबवण्याचे काम सर्वस्व राज्य शासनाद्वारे केले जाते. तर मग राज्य शासनाद्वारे दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, ग्रामीण संरचनेचा विकास, निवास व निवारा विकास, मूलभूत आवश्यक विकास, तसेच मूलभूत आवश्यक जे काही सेवा आहे त्यांचा पुरवठा इत्यादी स्वरूपाच्या योजना हा राज्य शासनाद्वारे राबवल्या जातात. तर मग केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जे काही योजना राबवल्या जातात त्या खालीलप्रमाणे. तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून हे 7 प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम विकास सडक योजना, सुवर्ण जयंती ग्राम स्वराज योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रशिक्षण योजना, मूल्यमापन नियंत्रण आणि देखरेख यंत्रणा. हे काही ज्या 7 आपण योजना बघितल्या, ह्या 7 योजना ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ह्या योजना राबवल्या जातात. या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये सडक योजना म्हणजे रस्ते तयार करणे, स्वयंरोजगारासाठी रोजगार उपलब्ध करून देणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना आहेत. अशा प्रकारची योजना ह्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबवल्या जातात. तर यात व्यतिरिक्त कपाट, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था व राष्ट्रीय ग्रामीण रस्ते व विकास यंत्रणा या स्वायत्त संस्था देखील केंद्रीय शासन विकास मंत्रालयासारखं कार्यरत आहेत. कपाट म्हणजे तर काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी. ग्रामीण भागामध्ये या योजना राबवण्यासाठी या यंत्रणा कार्यरत असतात. तर त्यानंतर मग आपण जसं केंद्रीय तसं मग राज्य ग्रामीण विकास विभाग आहे. तर राज्य ग्रामीण विकासामध्ये राज्य पातळीमध्ये जसं केंद्रीय ग्रामीण विकास विभागामध्ये केंद्रीय स्तरावर कृषीविषयी किंवा ग्रामीण विकासासाठी ज्या काही योजना तयार केल्या जातात, तसेच त्याच पद्धतीने राज्य स्तरावर राज्य पातळीवर विविध योजना ह्या राज्य ग्रामीण विकास विभागातर्फे तयार करून त्या राबवल्या जातात. त्यामध्ये काय असतं तर प्रत्येक राज्यात एका ग्रामीण विकास मंत्री आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण विकास राज्यमंत्री यांची निवड केली जाते. म्हणजे राज्य पातळीवर जर आपल्याला काही विकास करायचा असेल ग्रामीण भागाचा, तर मग ग्रामीण भागाच्या विकास योजना या तयार करायच्या असतात आणि मग ते तयार केल्यानंतर त्यांच्या राबवण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना अधिकार देण्यासाठी तर त्यासाठी एक ग्रामीण विकास मंत्री असतो आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी एक राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली जाते. त्यानंतर मग केंद्राने राज्याकरिता तयार केलेल्या, म्हणजे केंद्राने जे काही आपण मागं बघितलं योजना तयार केल्यात त्या योजना, तसेच मग राज्याने स्वतः काही योजना तयार केलेल्या असतात राज्याच्या ग्रामीण विकासासाठी. त्या योजना राज्य सरकार, जिल्हा परिषद, मग जे काही योजना केंद्र सरकारने केलेल्या योजना आणि राज्य ग्रामीण विकास विभागाने तयार केलेल्या काही योजना असतात, त्या योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या ग्रामीण विकास व लोकशाही विकेंद्रीकरण साध्य करण्यासाठी स्थापन केलेल्या आलेल्या
ही काही जी त्रिस्तरीय पंचायत राज योजना असते ह्या ह्या योजना आपण या तिन्हीच्या मार्फत या राबवल्या जातात। मग पंचायत राजमध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी राज्य शासनाचे कार्यालय आणि कर्मचारी हे नेमण्यात आलेले असतात। तर मग यामध्ये जे कर्मचारी आहेत मग जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते आणि जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे काम करत असतात। त्यानंतर पंचायत समिती, तालुका स्तरावर पंचायत समिती असते, त्या पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी हे काम करत असतात, तर पदाधिकारी म्हणून पंचायत समितीचे सभापती हे काम करत असतात। तर ग्रामपंचायत म्हणजे सगळ्यात गाव पातळीवर सगळ्यात शेवटची पातळी रूट बेस म्हणतो आपण त्याला, तर बेसवर ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा ग्रामसेवक असतो आणि तर पदाधिकारी हा ग्रामपंचायतचा सरपंच हे काम करत असतात। म्हणजे आपण जे पाहिलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, त्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ग्रामीण विकासासाठी ज्या काही यंत्रणा किंवा योजना राबवत असतात ते फक्त योजना तयार करायचे काम करतात आणि त्या योजना तयार करून त्याला फंडिंग करतात आणि त्या फंडिंग केल्यानंतर तयार केलेल्या योजना राबवण्याचे काम हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे त्यांच्या स्तरावर या योजना राबवण्याचे काम करत असतात। त्यानंतर आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची विस्तार शिक्षण परिषद म्हणजे काय ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हे न्यू दिल्ली। तर मग भारतीय कृषी अनुसंधान ही परिषद ही कृषी शिक्षण संशोधन व विस्तार कार्यासाठी स्थापन करण्याची सर्वोच्च संस्था आहे। म्हणजे कृषी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ICARकडे बघितले जाते आणि तर ही ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही कशासाठी आहे तर ही कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्यासाठी स्थापन केलेली आहे। म्हणजे कृषीमधील शिक्षण त्याचा विस्तार करणे आणि संशोधन करण्यासाठी ICARची स्थापना करण्यात आली आहे आणि ICARचं जे मुख्यालय आहे ते न्यू दिल्ली येथे आहे। मग देशातील जे काही सर्व काही कृषी विद्यापीठे आहेत, कृषी संशोधन संस्था आहेत, तसेच प्रशिक्षकांची प्रशिक्षण केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, असे जे काही कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य जे काही संस्था गुंतलेल्या आहेत व संघटना या कार्यरत आहेत। भारतीय कृषी अनुसंधान परिषद प्रामुख्याने त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणाऱ्या विविध कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्र, विस्तार शिक्षण संस्थाद्वारे विस्तार शिक्षणाचे कार्य करतात। म्हणजे ICARचे जे काम आहेत तर त्या ICARच्या अंडर किंवा ICARच्या अधीनस्थ म्हणतो आपण त्याखाली जे कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र आहे यांच्या मार्फत हे शिक्षणाचे कार्य हे पार पाडत असतात। तसेच काही जे स्वयंसेवी संस्था असतात ते कृषी विस्तारासाठी काम करत असतात। मग देशामध्ये असंख्य गैरसरकारी स्वयंसेवी संस्था असतात, कृषी विस्ताराच्या कार्यात त्या महत्त्वपूर्ण भूमिका या बजावत असतात। तर स्वयंसेवी संस्था म्हणजे काय तर थोडक्यात स्वयंसेवी संस्था म्हणजे थोडक्यात NGO। तर NGO जे काही स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या ना नफा ना तोटा या तत्वावर ह्या काम करत असतात। त्यामध्ये वनराई आणि भारत ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन ह्या सध्या भारतामध्ये अग्रेसर संस्था आहेत। पण वनराई आणि भारत ॲग्रो इंडस्ट्री या संस्थांनी काही कामं केली आहेत कृषी विस्ताराची, तर त्यामुळे काही गावांचा आहे काळापालट झालेला आहे। तर ती गावं कुठली आहेत तर त्यामध्ये राळेगणसिद्धी आपल्या पारनेर तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील गाव आहे। तर पारनेरमधील राळेगणसिद्धी अण्णा हजारे यांचं गाव, हिवरे बाजार तालुका जिल्हा अहमदनगर, चांदोली, केतकावळे जिल्हा पुणे अशी गावे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला यांनी आदर्शवत तयार केलेले आहेत। म्हणजे या स्वयंसेवी संस्थांनी ना नफा ना तोटा तत्वावर कृषी विस्तार कार्यक्रम राबवणे, कृषीचा कायापालट करण्यासाठी ह्या संस्था कार्यरत असतात। धन्यवाद।